टेक्सटाईल इंजिनिअरिंग इच्छुक विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी. इचलकरंजीता 807 डीकेटीच्या टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ही संस्था टेक्सटाईलमधील शिक्षणासाठी जगभर प्रसिद्ध आहे. डीकेटीमध्ये टेक्सटाईलमधील पदविका, पदव्युत्तर व पीएचडी कोर्सेस कार्यरत आहेत. या वर्षीपासून डीकेटीज भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे नॅशनल टेक्निकल टेक्सटाईल मिशन अंतर्गत टेक्निकल टेक्सटाईल हा टेक्सटाईलमधील 4 वर्षाचा नवीन पदवी कोर्स सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. डीकेटी संस्थेची स्थापना 1982 साली झाली. येथे टेक्सटाईल डिप्लोमामध्ये 3 पदविका अभ्यासक्रम जसे की डीटीएम, डीटीटी, डीएफसीटी, 5 पदवी अभ्यासक्रम जसे की टीटी, एमटीटी, टीसी, एफटी व टीपीई. टेक्सटाईल इंजिनिअरिंग हा पदव्युत्तर अभ्यासक्रम, पीएचडी इन टेक्सटाईल इंजिनिअरिंग अशा वैविध्यपूर्ण शिक्षणाची सोय आहे. 2024 ते 25 या शैक्षणिक वर्षापासून डीकेटीमध्ये टेक्निकल टेक्सटाईल या नवीन टेक्सटाईल पदवी अभ्यासक्रमाची पायाभरणी होत आहे. 4 वर्षाच्या या पदवी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना टेक्सटाईल फायबर्स, मॅनमेड फायबर्स, वस्त्रोद्योग गुणवत्ता, नॉन ओव्हन तंत्रज्ञान, फायबर रिएन्फोर्स्ड कंपोजिट, लॅमिनेशन, नॅनो मटेरियल, स्मार्ट टेक्सटाईल, टेक्निकल टेक्सटाईल मधील विविध विभाग यांचा विस्तृतपणे अभ्यास करता येणार आहे. नॅशनल टेक्निकल टेक्सटाईल मिशन हा भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाचा एक उपक्रम आहे, ज्याचा उद्देश भारतातील तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राच्या वाढीला आणि विकासाला चालना देणे हा आहे. तांत्रिक वस्त्रोद्योगातील महत्त्वाकांक्षी नवोदितांसाठी संशोधन आणि उद्योजकतेसाठी अनुदान देणे हा भारताच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने एनटीटीएम अंतर्गत सुरू केलेला एक उपक्रम आहे. टेक्निकल टेक्सटाईलमध्ये प्रोटोटाइप डिझाईन करणे आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकीकरणाला समर्थन देण्यासाठी 18 महिन्यापर्यंत 50 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान याद्वारे मिळते. भारतातील तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्र नवीन टप्प्यावर आहे. या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी R&D ही महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी सरकारने गेल्या काही वर्षात 8 सेंटर ऑफ एक्सलन्स COE आणि 11 फोकस इन्क्युबेशन सेंटर FIC स्थापन केले आहेत. डीकेटी टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, इचलकरंजी येथे 30 कोटी रुपयाचे COE नॉनओव्हन्स आणि कोटिंग आणि लॅमिनेशनमधील फोकस्ड इन्क्युबेशन सेंटर आहे. भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून एनटीटीएम मिशन अंतर्गत डीकेटीमध्ये टेक्निकल टेक्सटाईलमध्ये 4 वर्षाचा अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम सुरू होत आहे व यासाठी आवश्यक टेक्निकल टेक्सटाईल लॅब उभारणीसाठी डीकेटी 15 कोटी निधीसाठी अर्ज केला आहे. टेक्निकल टेक्सटाईल पदवी प्राप्त विद्यार्थी रिलायन्स इंडस्ट्रीज, अलोक इंडस्ट्रीज, अरविंद, सुप्रीम ग्रुप, SRF, बॉम्बे डॉईंग, वर्धमान, अहलस्ट्रॉम, गरवारे, T&G, ग्रॉहन्सन अँड घोन्सन, किंबर्ली क्लार्क, रिलायन्स इंडस्ट्रीज, रिस्पक इंडिया, सेंट गोबेन, खोसला प्रोफाईल, ट्रायडंट ग्रुप ख्यातनाम कंपन्यांमध्ये उत्तम पॅकेजवर रुजू होतील व सक्षम अभियंता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करतील. भविष्यकाळामध्ये उपयोगितेनुसार कापडची निर्मिती करणे हा अविभाज्य घटक असणार आहे. टेक्निकल टेक्सटाईलची काळाची गरज ओळखून डीकेटीने या नवीन कोर्सची सुरुवात केली आहे. टेक्निकल टेक्सटाईल त्यांच्या अंतिम वापरावर अवलंबून अनेक श्रेणीमध्ये विभागले जाऊ शकतात, जसे की कृषी वस्त्र, शेतीमध्ये वापरले जाण या कापडांना कृषी वस्त्र म्हणतात. बांधकामात वापरले जाणारे कापड क्लॉथटेक, जिओटेक्सटाईल, होमटेक, इडुटेक, औद्योगिक कापड वैद्यकीय कापड, मोबिलटेक, वाहतुकीमध्ये वापरले जाणारे कापड ओकोटेक किंवा इकोटेक, पर्यावरण अनुकूल कापड पॅकटेक, पॅकेजिंग कापड प्रोटेक, संरक्षणात्मक कापड स्पोर्टटेक, स्पोर्ट्स टेक्सटाईल. वैशिष्ट्यपूर्ण तंतूचा शोध आणि जवळजवळ सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचा समावेश यामुळे भविष्यात टेक्निकल टेक्सटाईलची जागतिक बाजारपेठेत मागणी वाढतच राहणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील पदवी संपादन करण्यासाठीची सुवर्णसंधी डीकेटीने उपलब्ध करून दिलेली आहे.